आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट होण्याची शक्यता। तर ठाकरेंची नेक्स्ट जनरेशन आदित्य, तेजस, अमित बहीण उर्वशीसोबत यंदाची भाऊबीज शिवतीर्थवर साजरी करणार। पुण्यात महायुतीत धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद आणखी पेटण्याची शक्यता। घोटाळ्यातून वाचण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या रवींद्र धंगेकरांची पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधकांना लोकसभेत झालेला लाभ चव्हाट्यावर आणू, अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राज्य सरकारची बालनाट्य स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात। अभिनेत्री नीलम शिर्केंच्या बालरंगभूमी परिषदेनं स्पर्धेवर अतिक्रमण केल्याचा आरोप। राष्ट्रवादीचे सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। कल्याणमध्ये फटाक्यांच्या खरेदीवरून झालेल्या वादातून 2 गटांमध्ये तुफान राडा। वाद मिटल्यानंतर गावगुंडांकडून घरांची तोडफोड। दगडफेकीत 9 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती। कोल्हापुरी चप्पल घालून ताजमध्ये गेलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक। दिल्लीच्या ताजमहाल हॉटेलच्या हाऊस ऑफ मिंगमध्ये मांडी घालून जेवण्यावरून सुनावल्याचा महिलेचा आरोप। धुळ्यातल्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ समोर। दूध उकळल्यानंतर रबर झाल्याचं समोर। व्हायरल व्हिडिओमुळे भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील पहाट धुरानं भरलेली, तर हवा प्रदूषणामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास। बिहारमध्ये महागठबंधनमधील रस्सीखेच जवळपास संपुष्टात। मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता। अशोक गेहलोत आणि लालू प्रसाद यादवांच्या बैठकीनंतर तोडगा। ट्रम्प पुतीन यांच्यातील बैठक रद्द झाल्यावर पुतीन ॲक्शन मोडवर। रशियाच्या 2 बड्या तेल कंपन्यांवर प्रतिबंध। युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आर्थिक नाड्या आवळल्या। महिला क्रिकेट विश्वचषकात आज भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी। आज पराभव झाल्यास भारताचं आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा